प्राइस लेवल, प्राइस लेवल F11 प्रेस करायचं. F आकडा इथं अनेबल मल्टिपल प्राइस लेवल आहे बघा, आहे का? अनेबल मल्टिपल प्राइस लेवल यस करायचं. आणि यूज सेपरेट ॲक्च्युअल बिल क्वांटिटी कॉलम इन इनवाइस. हे यूज डिस्काउंट कॉलम इन इनवाइस, हे आहे ना डिस्काउंट कॉलम, हे पण यस करायचं. डिस्काउंट पण ऑटोमॅटिक मायनस व्हायला पाहिजे जेवढं का डिस्काउंट व्हायचं. आणि इथं मल्टिपल प्राइस लेवल यस करा, सेव्ह करा. क्रिएटला जायचं. क्रिएट इथं आल्या बा प्राइस लेवल आले का? अगोदर काय करा, काही स्टॉक ॲटम तयार करा. ॲटम नाही तर प्राइस कसं लावा? आपण इथं काही ॲटम्स क्रिएट करू. कीबोर्ड पीसेस, माऊस पीसेस, मॉनिटर, एक 2-3 ॲटम आपण तयार करू. आता या सर्व ॲटमचं प्राइस लावून टाकायचं. ते इथं प्राइस लेवलला जायचं. प्राइस लेवलमध्ये काय करायचं आहे, 2 प्रकारचे प्राइस आपण लावतो, रिटेल आणि होलसेल. इथं लिहायचं होलसेल आणि इथं आपण लिहिलं रिटेल. 2 लेवल आपण तयार करू, होलसेल रिटेल. प्राइस लावण्यासाठी प्राइस लिस्टला जायचं. प्राइस लिस्ट स्टॉप करू, ऑल ॲडम रिटेल रेट आपण लावून पाहिजे. त्याचं टेबल आहे. पर्टिक्युलर ॲटमचं नाव टाकायचं. क्वांटिटी आहे तर किती नगापर्यंत किती रेट लावणार आहे आणि किती डिस्काउंट आहे. आता कीबोर्ड क्वांटिटी 10 नगापर्यंत, त्याचं रेट आपण इथं 400 रुपीज लावला. त्याच्यावर त्याला 5% डिस्काउंट पण लावला, म्हणजे हे रेट ठरलं. कीबोर्डचं रेट आपण ठरवलं 10 नगाच्या आत जर आपण सेल केलं कीबोर्ड तर कीबोर्डचं रेट किती लागणार आहे, 400 रुपये. त्याच्यावर 5% असं तुम्ही ठरवत जाऊ शकता. 10 ते 20 मध्ये रेट वेगळा आहे. परत समजा 10 to 20 तेव्हा कीबोर्डचं रेट आहे 300 रुपीज. कमी झालं, डिस्काउंट नाही आहे, लावू नका त्यांच्या असं. आणि इथं मला काय करायचं आहे, 20च्या पुढं कितीही 20च्या पुढं, मग इथं काय लिहायचं नाही आता. एंटर. 20च्या पुढं कितीही असू दे, कीबोर्डचं रेट 300 रुपये, पण 10% मी त्याच्यावर डिस्काउंट लावलं. आपण काय केलं, क्वांटिटी वाईज त्याचा रेट लावलेला आहे. जर कीबोर्ड आपण 10 नगाच्या आत सेल केला तर ते 400 प्रमाणे सेल होणार, 400 रुपये रेट प्रमाणे, 5% डिस्काउंट. जर कीबोर्ड आपण 10 ते 20 मध्ये विकला तर 300 प्रमाणे विक्री होणार. आणि जर कीबोर्ड 20 नगाच्या पुढे विकला किती तिला काय दिलेलं नाही तर 300 प्रमाणे सेल होणार आहे, पण 10% डिस्काउंट मिळणार. असं आपण प्रत्येक आयटमचं रेट लावू शकतो. मॉनिटर पहिले 10 नग 3000 रुपये, 10 नगाचं रेट 3000 रुपये. हां, रिटेलमध्ये लावलं. 10 ते 20 नगापर्यंत 2500 रुपये रेट लावला. मला डिस्काउंट लावायचा नाही. 20च्या पुढे 2000 रुपये. म्हणजे काय झालं, आता आपण जेव्हा मॉनिटर विकतो 10 नगाच्या आत ते 3000 विकलं जाणार. 10 ते 20 नगाच्या आत विकलं होतं 2500 विकलं जाणार. 20च्या पुढे विकलं होतं त्याला 2000 ते सेल होणार, त्याचा रेट 2000. एवढं सोपं आहे. असं आपण रेट लावत जाऊ शकतो.
माऊस पहिले 10 आलं 200